अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला आहे। सध्या भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त असून तिकीट वाटप पाहता त्यांचे वर्चस्व दिसून येत आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करत असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे। नगर दक्षिण मतदारसंघातील शेवगाव येथे भाजपचे पदाधिकारी सुनील रामचंद्र रासने यांनी आपल्या विविध पदांचा राजीनामा देत सुजय विखे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। त्यामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आल्यानंतर शेवगावच्या नागरिकांच्या सुविधेकडे लक्ष दिले नाही, तसेच त्यांनी येथील नागरिकांशी संवाद देखील साधला नसल्याचा आरोप सुनील रासने यांनी केला आहे। विशेष म्हणजे रासने सध्या भाजपचे सरचिटणीस असून त्यांनी शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस असे अनेक महत्त्वाचे पदे भूषवले आहेत। ते अनेक वर्षापासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। गेल्या 5 वर्षात कधी सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात ढुंकून देखील पाहिले नाही। नागरिकांचे फोन न उचलणे, पार्टी म्हणजे मी आणि मी म्हणजेच मतदारसंघातील जनता असा समज करून त्यांनी घेतला आहे। त्यामुळे आता डाळ आणि साखर वाटण्याचे काम ते करीत आहेत, परंतु मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती, असं खोचक टोला रासने यांनी सुजय विखे पाटील यांना लगवला आहे। सक्षम न्यूज 24 अहमदनगर।